नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांना मान डिलीट पदवी प्रदान. स्वामी रामानंद विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात आज माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्यासाठी ही पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसेच विविध शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर हे उपस्थित होते. नुकत्याच 22 फेब्रुवारीला शरद पवार यांची सांसदीय जीवनाची 50 वर्षे पूर्ण झालीत. शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीही दोनदा वेगवेगळ्या विद्यापीठाने मानद डिलीट ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे. विद्यापीठाला गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पवार चॅरिटेबल ट्रस्टमार्फत 50 लाखाचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी या कार्यक्रमाला सर्व माजी संसदीय प्रतिनिधी उपस्थित होते. कालच्या 22 फेब्रुवारीला आणि याच वर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्याकडून माननीय राज्यपालांच्या हस्ते आपण मला मानद डिलीट पदवीने सन्मानित केले. याचा 2013मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स या उपाधीनं माझा सन्मान केलेला होता. आणि साहजिकच मी मराठवाडी वासियांचे कृषी आणि शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांचे अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. एक विशेष बाब यावेळेला मला नमूद करावीशी वाटते की स्वामी रामानंद तीर्थांनी पुण्यातल्या ज्या विद्यापीठातून BA ची पदवी प्राप्त केली त्या टिळक विद्यापीठानं देखील मला मानद डॉक्टरची पदवी 2008 साली दिली. याचा अर्थ स्वामीजींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत असं मी या ठिकाणी मानतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ त्याची निर्मिती या सुरुवातीच्या काळापासून माझा घनिष्ठ संबंध आलेला आहे. फार पूर्वी नांदेड येथे मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र होतं आणि त्या उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा द्यावा ही एक मागणी होत असे. मी राज्याचा प्रमुख असताना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळेलाच नांदेड, परभणी आणि लातूर भागातील लोकांच्या लोकभावना लक्षात घेऊन या विद्यापीठाची घोषणा मी केलेली होती. या घटनेला आज 22-23 वर्षाचा कालावधी घेतला. 2 शतके हा काळ संस्थात्मक जीवनामध्ये फारसा मोठा काळ नाही, पण या उन्हाफुल्या काळातही विद्यापीठाने जी काही प्रगती केलेली दिसती ती एका अर्थानं वाखाणण्यासारखी प्रगती आहे. या सबंध विभागाच्या बद्दलची आस्था माझ्या अंतःकरणामधून प्रारंभापासून आहे. निजामाच्या जुलमी राजवटीखाली 200 पेक्षा अधिक वर्ष हा सगळा परिसर वरडला गेला होता. आणि हा प्रदेश किंवा हा परिसर हा असा एक परिसर आहे ज्यावेळेला मराठी भाषिकांचं राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा प्रश्न झाला त्यावेळेला विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील होण्याच्यासाठी पुढाकार घेणारा हा सगळा परिसर आहे. जुलमी दीक्षांत समारंभ प्रसंगी सन्मानित झालेल्या विद्यार्थ्यांचं, पदवीधारकांचं, स्नातकांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठामध्ये माझ्या कुटुंबियांनी एक न्यास स्थापन केलेलं आहे. ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि निर्माते कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिली जावी. 4थी शिष्यवृत्ती या परिसरामध्ये
सहकारी चळवळीमध्ये अतिशय योगदान देणारे आणि आमचे जुने सहकारी शामरावजी कदम यांच्या नावाने या ठिकाणी दिली जावी आणि 5वी शिष्यवृत्ती ही फक्त मुलींच्यासाठी माझ्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने देण्यात यावी। मी माननीय कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की हा धनादेश आणि ही सूचना आपल्याकडे कळवली जाईल। पुढच्या शैक्षणिक वर्षाच्या पासून ही शिष्यवृत्ती आपण द्यायचा हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि या शिष्यवृत्तीच्या पाठीशी शरद पवार हे नाव असता कामा नये, त्या व्यक्तींचं असलं पाहिजे ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो। कमलाकर बिरादारसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र।